पण काळजी करू नका, हा प्रेमाचा चहा आहे, याच्याने ऍसिडिटी होणार नाही आणि सवय पण लागणार नाही. आपण जरा 2-2 घोट घेऊया, चालेल? हो, पण मला आवडतो चहा. आवडतात. पदार्थ बनवत राहू, आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत. वा 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 वा. थँक्यू. मस्त बरं. आहे चहा. मैत्रीमधला खवय्येगिरीचा एखादा प्रसंग सांगा. तुला मी सांगते की तू आत्ता हे जे ऐकलंच असशील की मला सवयी लवकर लागत नाहीत वगैरे, ती अतिशय शिस्तबद्ध नटी आणि एक व्यक्ती आहे. आणि अतुल दादा आणि ती 1 मिनिट कट करतो. ओघाने पण आता अतुल दादा म्हणाल्यानंतर अरे कोण अतुल दादा असं मला वाटेल, कारण जनरली हे जोडीने फार कॅमेऱ्यावरती आलेले नाहीयेत. अतुल कुलकर्णी आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, त्यांच्या गीतांजली कुलकर्णी या पत्नी आहेत. राईट. तर अतुल दादा किंवा अतुलजी असं कधी रेफरन्स आला तर ते अतुल कुलकर्णी आहेत. एवढं लक्षात ठेवा. हा. तर अतुल कुलकर्णी जे आहे, तर त्यांचं आणि गीतूताईचं घर अतिशय शिस्तबद्ध घर आहे. जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात, झोपायच्या वेळा ठरलेल्या असतात. त्यामुळे तिच्याबरोबर जर असलं तर आपल्या एक तब्येतीची ओव्हरऑल काळजी आपोआपच घेतली. आमच्या आत्ता जे आम्ही नाटक करतो त्याच्या तालमीच्या दरम्यान सुद्धा म्हणजे असं समोसे खातायत लोक, वडेपाव खातायत, भेळच आणले तालमीला, असं व्हायचंच नाही. कारण काय, ती तिथे असल्या कारणाने एक काउंटर मांडलेला असायचा. त्याच्यावर चिक्की असेल, घरनं आणलेली उकडलेली अंडी असतील, फार तर फार फुटाणे खारे दाणे असतील, मग एक ग्रीन टीचा काउंटर असेल जिथे हॉट केटल ठेवली आहे, ब्लॅक कॉफी आहे. असं एक आगळं वेगळं एक शिस्तीची तालीम आम्ही अनुभवली आणि ते तिच्यामुळे आहे. आणि त्यामुळे तिच्याबरोबर असलं की छान डाएट आपोआप होऊन जातो. बरं, पण एकत्र जावंसं वाटावं असं कुठलं ठिकाण आहे की जिथे जाऊन खायला आवडतं? ॲक्च्युली गीतूताईच्या घरी आमच्या राधाताई म्हणून स्वयंपाक करतात अनेक वर्ष. त्यांच्या हातचा स्वयंपाक मला प्रचंड आवडतो. त्यामुळे मी अनेकदा मुंबईत तिच्याकडे राहते सुद्धा. आणि मग घरी गेल्यावर त्यांच्या हातची आमटी मला खूप आवडते. रस्सम खूप मस्त करतात, विविध पदार्थ त्या खूप छान करतात. तर त्याच्यामुळे मला इकडे तिकडे जाण्यापेक्षा त्यांच्या घरीच गेलेलं बरं आहे. घरी सगळं खूप छान पण मिळतं. आमचा घर हे अड्डाच आहे. हो. 1 वर्ष झाले, म्हणजे आता तर आपले नाटकातले वगैरे लोक येतातच, पण अगदी सुरुवातीपासून आम्ही जेव्हा मुंबईत शिफ्ट झालो तेव्हापासून आमच्याकडे म्हणजे अगदी ऋषिकेश जोशी असेल, स्वानंद किरकिरे असेल, सगळे आमचे मित्रमैत्रिणी नेहमी आमच्याकडे खायला आले. आणि सगळ्यांची आवड, राधा गोरेगावकर ज्या आमच्या घरी 25 वर्ष गेले कुक करतात, त्या सगळ्यांची आवड लक्षात घेऊन तशा पद्धतीचा स्वयंपाक करतात. आता तुम्हाला मी एक विषय देतो. 2 मैत्रिणी आल्यानंतर गप्पाही होतात, अर्थात त्या चांगल्याही होतात, नाटकाविषयी होत असतील, कामाविषयी होत असतील, आणि थोडंसं जरा गॉसिप असंही होतं. तर तुम्हाला आज विषय आहे तुमच्या समोर बसलेला निवेदक, याच्याविषयी तुम्हाला गॉसिप पण करायचंय आणि थोडं बरंही बोलायचं. तर बघूया कुठल्या ह्याच्यात तुम्ही जास्त बाजी मारताय.